तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही म्हणत असताना आज कसं काय ब्लॉग चालू केलं, तर आज मी नाही गेलो कामावर कारण की अंग खूप दुखत होतं. मग नाही गेलो कामावर कारण की उठताच येत नव्हतं मला सकाळी. आत्ता जस्ट मी आंघोळ केली, 1 वाजला आहे. मस्त आता मला जेवायला करायचं आहे, पण केली आहे भेंडीची भाजी आणि ती नाही आवडत मला. म्हणून मी आत्ता ठरवलं की अंडा राईस करू आपण. अंडा राईस तर येत नाही, मग काय करायचं आता. मग आत्ता यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितली कसा करतात अंडा राईस. आता मी ट्राय करतो. आला तर ठीक, नाहीतर मित्रांनो केलाय मी परत ब्लॉग चालू. मी केलाय अंडा राईस, झालाय आपला अंडा राईस. मस्त यूट्यूबवर व्हिडिओ पाहिली कसा बनवतात, बनवलाय मित्रांनो. असा अंडा राईस झालाय आपला, चांगला झालाय असं वाटतोय मला बघून. तरी वास बी चांगला येतोय मित्रांनो. हा अंडा राईस आता मी खाणार आहे. खाल्ल्यानंतर मला ते धुवून ठेवावं लागणार आहे, कारण की धुतलं नाही ना मम्मी आल्यावर मला धुवून, कारण की मम्मीला सगळं चकाचक करायला लागतं. आणि बघा मी किती भांडी साठवली. एवढी भांडी जर मी धुतली नाही ना मम्मी असतावर, मम्मी मला असं ना घाण मारन ना, जेवायला नाही देणार आणि घराच्या बाहेर काढत. अशी आहे मम्मी. तुमच्या मम्मी पण असं करतात का मला सांगा. आता मी खातो अंडा राईस, तर तुम्ही लाईक करा. तर मित्रांनो व्लॉग केलाय परत मी चालू. आत्ता वाजले संध्याकाळचे 7. दुपारी मी झोपलो मस्त अंडा राईस खाऊन. आता मम्मी पण आली आहे, मस्त चहा पिऊ आता. काय एवढ्या मोठ्या डिशमध्ये अगं ते एक होतं वय कचऱ्यात बघ, 4 होते पीस असलेच मोठे. 3 खाल्ले मी, ते एक नाही गेला मला. नाही खराब झाला. अंडा राईस केलता जमलेला मला अंडा राईस. तुला काय करणार आहे भाजी? असे कसे दही बे टाकले काय त्यात? खाई ना आता खाई ना. दुपारी मी ते 3 खाल्ले, भात खाल्ला, डायरेक्ट झोपलो. भूकत नाही. खाईन मग चपाती. पप्पांना फोन केलता का नाही? कुठे गेले? दूध आणण्यासाठी केलता येता मग मला वाटलं घरी कुठं होते. तर मित्रांनो आता मी पितो चहा. काय करते मम्मी जेवायला? हा काय करते जेवायला? काय करणार आहे आत्ता आणि कधी? आत्ता मसाले भातासोबत काय करणार आहे वय ग? बघा मित्रांनो आत्ता नुसता मसाले भात करते, मोबाईल बघत बसली आणि काय टीव्ही चालू आहे. घ्यायचं का जेवायला? हा करतो. तर मित्रांनो तुमच्या मम्मीला तुम्ही मोबाईल कधीच शिकू नका, कारण की शिकवल्यावर ते असे यूट्यूबवर बघत बसतात आणि जेवायला उशीर करतात. म्हणून म्हणतो शिकू नका मोबाईल अजिबात. हे तुला काय हे ते खराब झालं असं नाही. खराब होते कशाने खराब होते? थंडीचं खराब होते. अगं वाज घे, ते सकाळीच मला असं वेगळं लागत नाही बघ असं नव्हतं. भेंडी पण कर मग. आता भेंडी कशी करून? भेंडी त्याच्यातच ठेवली. ते मी बघितले पण भूकच नाही खायला मला. बघा मित्रांनो वेगळ्या मी पहिल्यांदा म्हणलं कसली भाजी केली, मला वांग बिंगच वाटलं. दह्यातली भेंडी केली आज. कशी झाली आहे का चांगली? झाली. काय माहित खरं बोलते का. अरे आम्ही नेलती की डब्याला. तू सगळं वांग पण खातीस ग, तुला काय? भात मटकीचा केलाय का? आजारी माणसांचा भात करती राहू तू. अरे लसूण मिरची टाकून केलाय चांगला, मिरचीचं वाटण. बघू ना कसा लागतोय, चांगला लागतोय का. आता डब्यात काय आणलं? हा भेंडीची माझी भाजी. तो का मित्रांनो हे असे डब्यात भेंडी नेते ना आणते रोज घरी. अरे लय झालतं. लय घालते एवढी न्यायला कोणी लावलेली? मी कसा माझा सगळा डब्बा संपून येतो. हा तू काय सांगायचं?
करायची तो त्यातच मिक्स कर आता उष्टी. मग मी कशाने घेतली हाताने नाही घेतली. त्याच्याकडे लक्ष दे. आमच्या इथं हात नाही अगं ते वाकडं केलं. हा तुमच्या इथं काय हाताने कोण कुणाच्या डब्यातली भाजी नाही घेतली. तिकडे चमचा हा तुमचं हायफाय आहे बाई. चमचा आणतात आणि हा चमचा तुमचा हायफाय एरिया आहे. आमच्याकडे ते तुमच्याकडे हात नाही घालत कुणाच्या. हा आमचे हात बीत नाही घालत कळलं का. काही पण नको बोल. तो काय का उद्या काय देणार आहे डब्याला. एवढीच शेंग. काय शेंगटी. लवकर उठ पाण्यामध्ये नाश्ता करून झाला. उद्या त्या रोट्या कांदे मसाल्याच्या रोट्या बनवायची. रोट येते का तुला. येते की. मी उद्या लवकर त्यात उठणार करायचं आहे. आणि लाटायची. मी उद्या चालायला जाणार आहे. बरं खबर. ब्लॉग काढायचा आहे का मला. सकाळी उठून जाणार आहे चालायला मी. साबत छान लागते ती. तू पण चल चालायला माझ्या. का तू कधी खाल्लंय चहा सोबत. हे ब्रेड पाणी अजून तशीच आहेत. काय करू काय करतो घे आता. पण खाणार कशा सोबत. करायचा होता राहिला. हो का मित्रांनो ही भेंडी हॉटेल सारखी करायला गेलती का तू. काल मोबाईल मध्ये बघितली. कुणाची तुला येत नाही का. अरे त्याच्या अरे तीच भेंडी करून मला कंटाळा आलता. एक तर भरलेली भेंडी नाही तर ती चिरून भेंडी. म्हणलं काहीतरी भेंडी जरा वेगळी करायला. जमली का नाही काय नाही. आम्ही घेतोय जेवायला. हिला काय आहे, हिला निवांत जायचं असतं कामाला. मला काही सकाळी 9:30 वाजता जायचं असतं कामाला. तर काय झालं. तू काय कुठे? हा मी त्यात अंडा राईस खाल्लेला. काय करशील? हा मग काय खाऊ. भूक नव्हती एवढी म्हणला राहिलेला भाताचा अंडा राईस करून खाऊ आपला आपण. तर मित्रांनो हो का अशी भेंडी केली. वास तर भारी येतोय ग. मम्मी वास भारी येतोय. कशी लागते काय माहित आता. मित्रांनो मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. तर मित्रांनो झालंय माझं जेवण. जेवण तर एक नंबर होतं. मस्त झालती भेंडीची भाजी आणि मटकीचा भात एक नंबर झालता. आता मस्त झोपणार मी कारण की एकदम टमकून जेवलोय. तर आजचा ब्लॉग इथंच थांबू. तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय.